हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमचा लाडका होस्ट अर्जुन निंबाळकर स्वागत करतो आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आमच्या गावाला. मोठ्या भावाचा साखरपुडा आहे, त्यानिमित्ताने गावाला येणं झालं. त्याच्यामुळे येण्या जाण्याचा ब्लॉग नाही बनवला. बट आता गावाला आल्याच्यानंतर मी तुम्हाला इकडच्या एक सुंदर सुंदर गोष्टी दाखवणार, ज्या की फक्त आपल्याला गावात बघायला मिळतात. तर गोष्टी गावाकडच्या या असं टायटल असणार या व्हिडिओचं. तर मी आता गावाला आलो आहे, तर खूप साऱ्या व्हिडिओज काढणार आहोत आणि खूप साऱ्या ठिकाणी आपण फिरणार आहोत. खूप साऱ्या गोष्टी करणार आहोत, मजा मस्ती भन्नाट सगळ्या गोष्टी करणार आहोत. तर एक एक करून मी तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. ठीक आहे, चला आपण चालू करूया आपला आजचा ब्लॉग. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. चिमण्यांच्या किलकिलाटामध्ये सकाळची आपली मस्त झोप झाली पूर्ण आणि सुंदर अशी आपली सकाळ झाली आहे मित्रांनो. आणि झोपेतून उठल्या आधी धाव घेतली ती म्हणजे चुलीकडे. तर चुलीवरती बघितलं काय शिस्त आहे. त्या आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आणि पाणी गरम होत आहे. तोपर्यंत आपण जरा चहा घेऊया. गावच्या वातावरणात गरमागरम चहा घेण्याची काय मजाच वेगळी आहे. त्याचबरोबर तर मित्रांनो, घराच्या मागच्या बाजूला आपली ही गाय आली होती आपली. तर बघू शकता, गाय ओळखत नव्हती, त्याच्यामुळे ही बघा कशी शिंग उगारते. ही फक्त हिला फक्त काकांचीच सवय होती, त्याच्यामुळे ती इकडे घराच्या मागे आली होती आपल्या. तर बघू शकता गाईसोबत थोडीशी मस्ती. तर मित्रांनो, गाई अशी स्तब्ध उभी होती. तिला सुद्धा प्रश्न पडला असेल की कोण आले आहे. आणि त्याच्यानंतर इथे चुलीवरती आपला ब्रेकफास्ट नाश्ता तयार होत होता, म्हणजे गावच्या साईडला नेहारी म्हणतात. तर आपली भाकरी आणि टमॅटोची चटणी तयार होत होती. तर थंडी आणि अशी सुपाव अशी चव असते मित्रांनो चुलीवरच्या जेवणाची. तर सुरुवात आपण इथून बघूया. त्याचबरोबर विविध मसाले. तर मित्रांनो, त्या गावच्या पाण्याची जी चव काही औरात असते, जी काय आपण 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा ज्या जेवणाला आपल्याला ती चव मिळणार नाही, ती गावच्या चुलीवरच्या जेवणामध्ये येते मित्रांनो. साधं सिंपल पण टेस्ट खूप वेगळी. त्याचबरोबर गोल गोल भाकऱ्या इथे आपण बघू शकतो. मुंबईचा पाव, ब्रेड, पिझ्झा याच्यापेक्षा ही भाकरी कित्येक पटीने खूप पौष्टिक सुद्धा आहे. ते आपल्या इकडे कोकणात तांदळाच्या भाकऱ्या बनवतात, त्यामुळे तुम्ही बघू शकता ही तांदळाची भाकरी पूर्णपणे अशी तव्यामध्ये पसरली आहे गोल गोल. तर आपलं नाश्ता रेडी होतं, तोपर्यंत मस्तपैकी आपण अंघोळ करून घेऊया. गरमागरम चुलीवरती ती तापलेल्या पाण्याची अंघोळ करायची जी मजा आहे ती काय औरच आहे. तर अंघोळ वगैरे झाले, फ्रेश झालो. आता आपण जाऊया देवाचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आधी बाबांच्या समाधीचं आपण दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर घरच्या देवांचे दर्शन घेऊया. होऊ शकता की बाबांची समाधी आणि मित्रांनो, बाबांच्या समाधीच्या दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण मस्त पैकी गरमागरम भाकरी आणि टमॅटो चटणीचा आस्वाद घेऊया. सुपाव अशी थंडी अशी चव होते. त्याचबरोबर त्याच्यानंतरला काका जात होते गाईचं दूध काढायला, तर त्यांच्यासोबत मी सुद्धा गेलो. तो पण एक्सपिरियन्स खूप भारी होता. बघू शकता मित्रांनो, एक सुंदर असं आमचं गाव सावीगोंड, पूर्णपणे शांत आणि एकदम मस्त असं वातावरण. बघू शकता की चेहऱ्याची स्माईल किती आहे, कारण मजाच काय वेगळी होती. तर आपण जाऊया आता गाईचं दूध काढायला. तर मित्रांनो बघू शकता, हा छोटूसा असा वाडा आहे इथे आणि त्यात एकच गाई आहे. बाकीच्यांना बाहेर सोडून दिलं आहे चरण्यासाठी. आणि बघू शकता ह्या गाईचं सुंदर असं वासरू आहे इथं मित्रांनो. वासरू पण खूप खूप छोटा आहे आणि त्याच्या जवळ गेलो की ती गाई भडकते आहे. तर आपण काय जास्त पुढे जाणार नाही आहोत. बघू शकता की सुंदर आणि क्यूट असा वासरू आहे इथे. 3 महिन्याचं वासरू आहे. तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे. ते पण त्याच्या आईसारखं थोडं अग्रेसिव्ह आहे, पण गोंडच वाटतं एकदम. दूध काढताना काही हे नको म्हणून आपण इथे बाहेर थांबलेलं. बघू शकता की सुंदर असा सूर्य आपल्याला इथे उगवताना दिसतोय. सूर्याचं इथे आपल्याला दर्शन घडतं आहे.
त्याचबरोबर बघू शकता की सुंदर असं वातावरण हिरवळ आहे चारी बाजूला. आणि त्याचबरोबर इथे बघू शकता की आपल्या गावामध्ये आपला वाडा. तिथे दूध काढायच्या आधी मित्रांनो इथे वासराला दूध प्यायला देतात. तर वासरू सुद्धा बघू शकता किती अग्रेसिव्हली हे करतात. आणि ज्याचं बी जवळ जातोय तर गाईस माझ्यावरती अटॅक करतात. तर बघू शकता मित्रांनो ही हाताने गाईचं दूध काढण्याची एक देशी पद्धत आपण बघू शकतो की वासराला गाईच्या जवळ बांधलाय आणि काका हाताने दूध काढतात. तर ही सुद्धा एक मस्त आणि सुंदर अशी गोष्ट आहे जी की आपल्याला बघायला नाही मिळत मोस्टली. गोष्ट वासरू सुद्धा इकडे चलबिचल चालू आहे त्याचा. मित्रांनो दूध काढून झालंय आणि आता यांना द्यायचे चारा खाऊन झालाय. दूध काढून झाल्याच्या नंतर आता यांना चारा टाकूया आणि आपण निघूया. तुम्ही बघू शकता अजून पण वासरू दूधच पित आहे. हे सुंदर असं दृश्य मित्रांनो आपल्याला बघायला मिळत नाही. आणि आपलं दूध झालेलं मित्रांनो काढून तर आता जाऊया आपण घरी. कितलीमध्ये मस्तपैकी दूध दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या टोपामध्ये त्याच्या गाईसाठी पौष्टिक असा आहार घेऊन आलो होतो आम्ही. तर सुंदर असं गाव मित्रांनो. गावात इथे तुम्ही बघू शकता की एक एकदम भन्नाड अशी आपल्याला इथे गोष्ट दिसली ती म्हणजे टमॅटोचं झाड. तर हे टमॅटोचं झाड छोटंसंच आहे पण ह्याला एवढी टमॅटो लागलेली आहेत की अख्खं झाड टमॅटोने भरून गेलं. तुम्ही बघू शकता की छोटंसं आहे पण पूर्ण अख्खं भरलेलं आहे. सगळे टमॅटो ही हिरवी आहेत काही काळानंतरला पिकतील आणि लाल होतील. तर मित्रांनो बघू शकता की हा आपलं गावचं घर. तर हा मित्रांनो बघू शकता की एक्सपिरियन्स एकदम काही एवढंच होता. गोष्टी छोट्या होता पण त्यातून मिळणारा जो आनंद होता तो काही एवढंच होता. बघू शकता की इथून आता आपण जाऊया मित्रांनो आपल्या गावच्या दैवत म्हणजे हनुमंताच्या मंदिरामध्ये. तर तिकडे सुद्धा आपण दर्शन घ्यायला जाऊया. तर चला. तर मित्रांनो ह्या साळवीकोंड गावातील सुंदर असं हनुमंताचं मंदिर. ते मंदिरसुद्धा आता बनतं आहे त्याच्यामुळे हळूहळू आकार घेतं. त्याच्यामुळे ते पण आपण बघूया कितपत झालेलं आहे. हे गाभाऱ्याचं काम झाल्यानंतर बघू शकता की पूर्णपणे व्हाईट. तर पूर्णपणे मंदिराचं काम चालू आहे. डागडोजीचं काम चालू आहे. अनेक वर्ष हे मंदिर खूप भारी असं होतं आणि आता हे डागडोजी होती ह्याची. तर बघू शकता हे पूर्णपणे इथे मंडप आहे आणि आधी गाभाऱ्याचं काम होतं आहे. मित्रांनो बघू शकता की इकडे पूर्णपणे गाभाऱ्याचं काम झालेलं आहे आणि मग गाभाऱ्याचं काम झाल्याच्या नंतर मंदिराचं होईल. तर बघू शकता पूर्णपणे गाभारा प्रशस्त आणि असा सुंदरसा गाभारा इथे बनवलेला आहे. बघू शकता इथे डिटेलमध्ये पूर्ण वर्क केलेलं आहे. चौकट सुद्धा एकदम कोरीव काम केलेलं आहे. मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे आणि हळूहळू करणे आकार घेत आहे. तो बघू शकतो पूर्णपणे गाभाऱ्याचं आता काम चालू आहे. पूर्णपणे हळूहळू जसं आकार घेईल तसं त्याचे मंदिर खूप सुंदर होणार आहे. तर चला मित्रांनो मंदिराचं दर्शन तर घेतलं. आता आपण जाऊया पुढे. ठीक आहे चला. तर मित्रांनो दर्शन झालं आहे हनुमंताच्या मंदिराचं आणि आता आपण जाऊया घरी. तर आपल्याला येतात काळोखसुद्धा झाला आहे. त्याच्यामध्ये बघू शकता की सनलाईटसुद्धा खूप डाऊन झालेला आहे आणि आता आपण जाऊया घरी. आणि बघू शकता की संध्याकाळच्या जेवणाची इथे तयारी झाली मित्रांनो. चुलीवरचं 24 तास चुलीवरचं जेवण ऑथेंटिक अशी चव आणि जबरदस्त. तर मित्रांनो बघू शकता संध्याकाळी चालू होती इथे मीटिंग. प्रत्येक गावातली दिग्गज मंडळी आली होती सगळी. तर आय होप मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये लवकरच.